नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर कोकणावर. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीची लांबी किती आहे? तर महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीची लांबी जी आहे मित्रांनो, ती आहे 720 किमी. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी कोणत्या समुद्रालगत आहे? तर महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी जी आहे ती समुद्रालगत आहे मित्रांनो, ते अरबी समुद्रालगत आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, कोकण किनारपट्टीचा उत्तरेकडील प्रारंभ कोणत्या नदीपासून मानला जातो? तर कोकण किनारपट्टीचा उत्तरेकडील प्रारंभ जो मानला जातो ते दमणगंगा या नदीपासून मानला जातो मित्रांनो. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो मित्रांनो, कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडील शेवट कोणत्या ठिकाणी होतो? तर कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडील शेवट जो होतो मित्रांनो, तो होतो तेरेखोल खाडी ज्या या ठिकाणी शेवट होतो मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला पाचवा, कोकण किनारपट्टीची सरासरी रुंदी किती आहे? तर कोकण किनारपट्टीची सरासरी जी रुंदी आहे मित्रांनो, ती आहे 40 ते 60 किमी. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो मित्रांनो, कोकण किनारपट्टीचा पूर्वेस कोणती पर्वतरांग आहे? तर कोकण किनारपट्टीची पूर्वेस जी रांग आहे मित्रांनो, ती आहे सह्याद्री पश्चिम घाट ही पर्वतरांग आहे मित्रांनो. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो मित्रांनो, कोकण किनारपट्टीवर सर्वाधिक पाऊस कोणत्या कारणामुळे पडतो? तर कोकण किनारपट्टीवर सर्वाधिक पाऊस जो पडतो मित्रांनो, तो पडतो नेतृत्व मान्सूनमुळे पडतो मित्रांनो. या कारणामुळे पडतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर आठवा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील प्रमुख नैसर्गिक बंदर जे आहे मित्रांनो, ते आहे मुंबई बंदर. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर नववा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे कंटेनर बंदर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे कंटेनर बंदर जे आहे मित्रांनो, ते आहे जवाहरलाल नेहरू बंदर नावा शिवा. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 10वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील एकमेव सागरी वन्यजीव अभयारण्य कोणते आहे? तर महाराष्ट्रातील एकमेव सागरी वन्यजीव अभयारण्य जे आहे मित्रांनो, ते आहे मालवण सागरी वन्यजीव अभयारण्य. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 11वा क्वेश्चन येतो मित्रांनो, कोकण किनारपट्टी प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या मातीसाठी प्रसिद्ध आहे? तर कोकण किनारपट्टी जी आहे मित्रांनो, ती आहे प्रामुख्याने या मातीसाठी प्रसिद्ध आहे. ती आहे लाल जांभी माती. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 12वा क्वेश्चन येतो मित्रांनो, कोकण किनारपट्टीतील प्रमुख फळपीक कोणते आहे? तर मित्रांनो, कोकण किनारपट्टीतील जे प्रमुख फळपीक आहे मित्रांनो, ते आहे हापूस आंबा. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 13वा क्वेश्चन आहे मित्रांनो, कोकण किनारपट्टीतील कोणता जिल्हा अल्फोन्सो हापूस आंब्यासाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहे? तर कोकण किनारपट्टीतील जो जिल्हा अल्फोन्सो हापूस आंब्यासाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहे तो आहे रत्नागिरी. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 14वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील कोकण विभागात किती जिल्हे आहेत? तर महाराष्ट्रातील कोकण विभागात जे जिल्हे आहे मित्रांनो, ते आहे 7 जिल्हे आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो मित्रांनो, कोकण किनारपट्टीवरील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर कोकण किनारपट्टीवरील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा जो आहे मित्रांनो, तो सिंधुदुर्ग जिल्हा आहे. डी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो, याच्यानंतर आपण दुसरा टॉपिक बघूया. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो, कोकण किनारपट्टीतील प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? तर कोकण किनारपट्टीत जे आढळते मित्रांनो, ते प्रामुख्याने आढळते उष्ण व दमट हवामान आढळते मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, कोकण विभागात सर्वाधिक पाऊस कोणत्या ऋतूत पडतो? तर कोकण विभागात सर्वाधिक पाऊस जो पडतो मित्रांनो, तो पडतो पावसाळ्यात. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे मित्रांनो, कोकणात पाऊस मुख्यतः कोणत्या मान्सूनमुळे पडतो? तर कोकणात पाऊस जो मुख्यतः पडतो तो मान्सून नेतृत्व मान्सूनमुळे पडतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो मित्रांनो, कोकण विभागात वार्षिक पर्जन्यमान साधारण किती असते? तर कोकण विभागात वार्षिक पर्जन्यमान जे असते मित्रांनो, ते असते 2500 ते 3500 मिमी असते मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला पाचवा मित्रांनो, कोकणात हवेतील आर्द्रता ह्युमिडिटी साधारण कशी असते? तर हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. कोकणातील हवेतील आर्द्रता तर ती असते मित्रांनो जास्त असते. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो मित्रांनो, कोकणात उन्हाळ्यात तापमान साधारण किती असते? तर कोकणात उन्हाळ्यात तापमान जे असते मित्रांनो, ते साधारणतः असते 30च्या वर असते, 35च्या वर असते मित्रांनो. ते असते कोकणातील हवामान उन्हाळ्यातली. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो मित्रांनो,
कोकणात हिवाळा कसा असतो? तर कोकणात हिवाळा जो असतो मित्रांनो तो असतो सौम्य व आल्हाददायक. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो मित्रांनो, कोकणात पावसाचे प्रमुख कारण कोणते? तर कोकणात पावसाचे प्रमुख कारण जे आहे मित्रांनो ते आहे सह्याद्री पर्वतरांग. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 9वा क्वेश्चन येतो, कोकणात जून ते सप्टेंबर या काळात कोणता ऋतू असतो? तो कोकणात जून ते सप्टेंबर या काळात जो ऋतू असतो मित्रांनो तो असतो पावसाळा. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो मित्रांनो, कोकण विभागात सर्वाधिक आर्द्रता कोणत्या कारणामुळे असते? तर कोकण विभागात सर्वाधिक आर्द्रता जी असते मित्रांनो ते असते अरबी समुद्राची जवळीक. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. या कारणामुळे सर्वाधिक आर्द्रता असते. तर बी जे आपला राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, कोकणातील हवामान शेतीसाठी कसे मानले जाते? तर कोकणातील हवामान शेतीसाठी मानले जाते ते मित्रांनो ते मानले जाते दमट व पावसाळी मानले जाते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 12वा क्वेश्चन मित्रांनो, कोकणात सर्वाधिक पाऊस कोणत्या महिन्यात पडतो? तो कोकणात सर्वाधिक पाऊस जो पडतो मित्रांनो तो पडतो जून आणि सप्टेंबर या महिन्यात पडतो मित्रांनो सर्वाधिक पाऊस. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 13वा क्वेश्चन मित्रांनो, कोकणातील हवामानावर सर्वाधिक प्रभाव कोणता असतो? तर कोकणातील हवामानावर सर्वाधिक प्रभाव जो असतो मित्रांनो तो असतो अरबी समुद्र. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 14वा क्वेश्चन येतो मित्रांनो, कोकणात हिवाळ्यातील सरासरी तापमान साधारण किती असते? तो कोकणात हिवाळ्यातील सरासरी तापमान जे असते मित्रांनो ते असते 20 ते 25 डिग्री सेल्सिअस असते मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल हिवाळ्यातील तापमान. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो मित्रांनो, कोकण विभागातील हवामान कोणत्या प्रकारात मोडते? तर कोकण विभागातील हवामान जे मोडते मित्रांनो ते मित्र सागरी हवामान असतं मित्रांनो. डी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो इथे आपल्या कोकणातील विभागातील जे हवामान इथे संपतात. त्याच्यानंतर आपण दुसरा टॉपिक बघूया. तिसरा टॉपिक येतो मित्रांनो आपला कोकणातील बंदरे. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील प्रमुख नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील प्रमुख नैसर्गिक बंदर जे आहे मित्रांनो ते मुंबई बंदर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो मित्रांनो, जवाहरलाल नेहरू बंदर GNPA कोणत्या ठिकाणी येते? GNPA जे आहे मित्रांनो नेहरू बंदर ते आहे मित्रांनो नावाशिवा या रायगडमध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर कोणते आहे? तर भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर जे आहे मित्रांनो ते आहे जवाहरलाल नेहरू बंदर. त्याला आपण GNPA म्हणतो. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो मित्रांनो, मुंबई बंदर कोणते समुद्रकिनारे आहे? तर मुंबई बंदर जे आहे मित्रांनो ते अरब समुद्रकिनारे आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 5वा येतो मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील प्रमुख बंदर कोणते आहे? तर रायगड जिल्ह्यातील प्रमुख बंदर जे आहे मित्रांनो ते आहे जवाहरलाल नेहरू बंदर नावाशिवा. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख बंदर कोणते आहे? तर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख बंदर जे आहे मित्रांनो ते आहे रत्नागिरी बंदर. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख बंदर कोणते आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे प्रमुख बंदर जे आहे मित्रांनो ते आहे मालवण बंदर. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो मित्रांनो, पालघर जिल्ह्यातील प्रमुख बंदर कोणते आहे? तर पालघर जिल्ह्यातील प्रमुख बंदर जे आहे ते आहे डहाणू बंदर. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो मित्रांनो, जयगड बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जयगड बंदर जे आहे मित्रांनो ते आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो मित्रांनो, मालवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मालवण बंदर जे आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो मित्रांनो, रेवस बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रेवस बंदर जे आहे मित्रांनो ते आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो मित्रांनो, उरण परिसर कोणत्या प्रमुख बंदराशी संबंधित आहे? तो उरण परिसर जो आहे मित्रांनो ते आहे जवाहरलाल नेहरू बंदर GNPA. ते या बंदराशी संबंधित आहे मित्रांनो. उरण परिसर जे संबंधित आहे या बंदराशी संबंधित आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 13वा क्वेश्चन येतो, मुंबई बंदर कोणत्या प्रकारचे बंदर आहे? तर मुंबई बंदर जे आहे मित्रांनो ते नैसर्गिक बंदर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 14वा क्वेश्चन येतो मित्रांनो, GNPA चे पूर्ण नाव काय आहे? तर GNPA चे पूर्ण जे आहे ते आहे नाव जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो मित्रांनो,
महाराष्ट्रातील सर्वाधिक कंटेनर हाताळणी कोणते बंदर करते? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक कंटेनर हाताळणी जे बंदर करते मित्रांनो ते करते जवाहरलाल नेहरू बंदर GNPA त्याला बोलतो आपण. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 16वा क्वेश्चन येतो, दाभोळ बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर दाभोळ बंदर जे आहे मित्रांनो ते आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 17वा क्वेश्चन येतो मित्रांनो, देवगड बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर देवगड बंदर जे आहे मित्रांनो ते आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो तुम्हाला जर का हे मोस्ट इम्पॉर्टंट PDF जर का लागत असेल तर तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपवर मिळून जाईल आणि महत्त्वाचे क्वेश्चन तिथेच येतात मित्रांनो. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 18वा क्वेश्चन येतो मित्रांनो, बाणकोट बंदर कोणत्या नदीशी मुख्याशी आहे? तर बाणकोट बंदर जे आहे मित्रांनो ते आहे सावित्री मुख्याशी आहे, नदीच्या मुख्याशी आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे व्यापारी बंदर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे व्यापारी बंदर जे आहे मित्रांनो ते मुंबई बंदर आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो मित्रांनो, नावाशेवा बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नावाशेवा बंदर जे आहे मित्रांनो ते आहे रायगड जिल्ह्यामध्ये. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो, वेंगुर्ला बंदर कोणत्या समुद्रकिनारी आहे? तर वेंगुर्ला बंदर जे आहे मित्रांनो ते आहे समुद्रकिनारी अरबी समुद्रकिनारी मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन आहे मित्रांनो, कोकणातील बहुतेक बंदरे कोणत्या प्रकारची आहे? तर कोकणातील बहुतेक बंदरे जे आहे मित्रांनो ते आहे समुद्र बंदरे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील प्रमुख नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील प्रमुख नैसर्गिक बंदर जे आहे मित्रांनो ते मुंबई बंदर आहे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख बंदरे कोणत्या किनारपट्टीवर आहेत? तर महाराष्ट्रातील प्रमुख बंदरे जे आहे मित्रांनो ते आहे या किनारपट्टीवर ते आहे, त्याचं नाव आहे कोकण किनारपट्टीवर. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन आहे मित्रांनो, कोकणातील बंदरे प्रामुख्याने कोणत्या समुद्राशी संबंधित आहे? तर कोकणातील बंदरे जे आहे प्रामुख्याने संबंधित आहे ती आहे अरबी समुद्राशी संबंधित आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. टॉपिक येतो आपला कोकणातील बेटे. तर पहिला क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील एलिफंटा बेटे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील एलिफंटा बेटे जे आहे मित्रांनो ते मुंबई शहरामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो मित्रांनो, एलिफंटा बेटावरील प्रसिद्ध लेणी कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तर एलिफंटा बेटावरील प्रसिद्ध लेणी जी आहे ती हिंदू धर्माशी संबंधित मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो, एलिफंटा लेणीचा कोणता दर्जा प्राप्त आहे? तर एलिफंटा लेणीला जो दर्जा प्राप्त आहे मित्रांनो तो युनेस्को जागतिक वारसा स्थळ यो दर्जा प्राप्त आहे मित्रांनो एलिफंटा लेणीला. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो मित्रांनो, एलिफंटा बेटाचे प्राचीन नाव काय आहे? तर एलिफंटा बेटाचे प्राचीन नाव जे आहे तो घारापुरी आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. आणि हे नाव तुम्ही ध्यानामध्ये ठेवा, एलिफंटा बेटाचे प्राचीन नाव घारापुरी. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 5वा, एलिफंटा बेटे कोणत्या समुद्रात आहे? तर एलिफंटा बेटे जे आहे मित्रांनो ते अरबी समुद्रात आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो मित्रांनो, सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या बेटावर बांधलेला आहे? तर सिंधुदुर्ग किल्ला जो आहे तो कोर्टे बेटे या बेटावर बांधलेला आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो मित्रांनो, सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी कोणी केली? तर सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी जी केली मित्रांनो ती केली छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो मित्रांनो, खांदेरी बेटे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर खांदेरी बेटे जे आहे मित्रांनो ते आहे रायगड जिल्ह्यामध्ये. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो मित्रांनो, ओंदेरी बेटे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ओंदेरी बेटे जे आहे मित्रांनो ते आहे रायगड जिल्ह्यामध्ये. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो मित्रांनो, खांदेरी किल्ल्याची उभारणी कोणी केली? खांदेरी किल्ल्याची उभारणी जी केली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो मित्रांनो, पद्मदुर्ग काचा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पद्मदुर्ग जो किल्ला आहे मित्रांनो तो आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो 12वा, पद्मदुर्ग किल्ल्याची उभारणी कोणी केली? तर पद्मदुर्ग किल्ल्याची उभारणी जी केली मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 13वा क्वेश्चन येतो मित्रांनो, घारापुरी हे नाव कोणत्या बेटाशी संबंधित आहे? तर घारापुरी हे नाव जे संबंधित आहे मित्रांनो ते आहे एलिफंटा बेटे याशी संबंधित आहे, या बेटांशी संबंधित आहे मित्रांनो. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 14वा क्वेश्चन आहे मित्रांनो,
एलिफंटा बेटावर जाण्यासाठी बोट सेवा कुठून उपलब्ध असते? तर एलिफंटा बेटावर जाण्यासाठी जी बोट उपलब्ध असते मित्रांनो, ती असते गेटवे ऑफ इंडिया या इथून उपलब्ध असते मित्रांनो या जाण्यासाठी एलिफंटा बेटावर. तर सी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15 येतो मित्रांनो, खांदेरी आणि उंदेरी बेटे कोणत्या समुद्रात आहे? तर खांदेरी आणि उंदेरी बेटे जे आहे मित्रांनो ते अरबी समुद्रात आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16 येतो मित्रांनो, कोटे बेटे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोटे बेटे जे आहे मित्रांनो ते आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17 येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेणी असलेली बेट कोणती? तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेणी असलेली बेट जे आहे मित्रांनो एलिफंटा घारापुरी प्रसिद्ध लेणी बेट आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18 येतो मित्रांनो, खांदेरी बेटाजवळ कोणती दुसरी बेट आहे? तर खांदेरी बेटाजवळ जे बेट आहे मित्रांनो ते दुसरे बेट आहे उंदेरी बेट. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो मित्रांनो, सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या समुद्रात आहे? तर सिंधुदुर्ग किल्ला जो आहे मित्रांनो तो आहे अरबी समुद्रात. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेले बेट कोणते? तर महाराष्ट्रातील युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेले बेट जे आहे मित्रांनो ते एलिफंटा घारापुरी बेट आहे मित्रांनो. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर आपण याच्यानंतरचा टॉपिक बघूया. त्यानंतर क्वेश्चन बघूया आपण घाट व नद्या कोकणातील. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, कोकणातील नद्या प्रामुख्याने कोणत्या समुद्रात मिळतात? तर कोकणातील नद्या प्रामुख्याने जे समुद्रात मिळतात मित्रांनो ते अरबी समुद्रात मिळतात. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो मित्रांनो, कोकणातील बहुतांश नद्यांचा उगम कुठे होतो? कोकणातील बहुतांश नद्यांचा उगम जो होतो मित्रांनो तो होतो सह्याद्री पश्चिम घाटामध्ये होतो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो मित्रांनो, सावित्री नदीचा उगम कुठे होतो? तर सावित्री नदीचा उगम जो होतो मित्रांनो महाबळेश्वरमध्ये सह्याद्रीमध्ये होतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो मित्रांनो, विशिष्ट नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर विशिष्ट नदी जी वाहते मित्रांनो ती रत्नागिरी जिल्ह्यातून वाहते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 5वा, शास्त्री नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर शास्त्री नदी जी वाहते मित्रांनो ती वाहते रत्नागिरी जिल्ह्यातून वाहते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो मित्रांनो, वेतरणा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर वेतरणा नदी जी वाहते मित्रांनो ती वाहते पारवेल जिल्ह्यातून वाहते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो मित्रांनो, उल्हास नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर उल्हास नदी जी वाहते मित्रांनो ती वाहते ठाणे जिल्ह्यातून वाहते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो मित्रांनो, कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती? तर कोकणातील सर्वात मोठी नदी जी आहे मित्रांनो ती वेतरणा नदी आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो मित्रांनो, तालमेनी घाट कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडतात? तर तालमेनी घाटचं जोडतो तो मित्रांनो 2 जिल्ह्यांना जोडतो, तो पुणे आणि रायगड जिल्ह्यात जोडतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो मित्रांनो, आंबा घाट कोणत्या 2 जिल्ह्यांचा जोडतो? तर आंबा घाट जो जोडतो तो मित्रांनो तो 2 जिल्ह्यांना जोडतो. तो त्याचे नाव आहे मित्रांनो ते रत्नागिरी आणि एक जिल्हा इथं मी हायलाईट करून देईन. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो मित्रांनो, आंबोली घाट कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आंबोली घाट जे मित्रांनो तो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो मित्रांनो, कसारा घाट कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडतो? तर कसारा घाट जो आहे मित्रांनो तो जोडतो ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांना जोडतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो मित्रांनो, भोर घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तो भोर घाट जो जोडतो मित्रांनो तो जोडतो मुंबई आणि पुणे या शहरांना जोडतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो मित्रांनो, वरंधा घाट कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडतो? तर वरंधा घाट जो जोडतो मित्रांनो तो जोडतो पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो मित्रांनो, फोंडा घाट कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडतो? तर फोंडा घाट जो जोडतो मित्रांनो तो कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो मित्रांनो, कोकणातील नद्या साधारणपणे कशा प्रकारच्या आहेत? तर कोकणातील नद्या साधारणपणे जे आहे मित्रांनो ते आहे लहान आणि वेगवान आणि बारमाही नद्या आहे मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो मित्रांनो, जगबुडी नदी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जगबुडी नदी जी आहे मित्रांनो ती आहे रत्नागिरी जिल्ह्यात आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो मित्रांनो, सावित्री नदी कोणत्या समुद्रात मिळते? सावित्री नदी जी मिळते मित्रांनो ती मिळते अरबी समुद्रात मिळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो मित्रांनो, शास्त्री नदी कोणत्या समुद्रात मिळते? तर शास्त्री नदी मिळते मित्रांनो ते अरबी समुद्रात मिळते. बी जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर 20वा क्वेश्चन आहे मित्रांनो, विशिष्ट नदी कोणत्या समुद्राला मिळते? तर विशिष्ट नदी जी मिळते मित्रांनो ती मिळते अरबी समुद्रात मिळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, कोकणातील घाट प्रामुख्याने कोणत्या पर्वतरांगेत आहे? तो कोकणातील घाट जे आहे प्रामुख्याने ते आहे सह्याद्री पर्वतरांगेत आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो मित्रांनो, परशुराम घाट कोणत्या जिल्ह्यात आहे? परशुराम घाट जे आहे मित्रांनो ते आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. बी जे आपला राईट आन्सर होईल. टॉपिक येतो मित्रांनो आपला खनिजे, कोकणातील खनिजे. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, कोकण विभागात प्रामुख्याने कोणती खनिज आढळते? तो कोकण विभागात प्रामुख्याने खनिज आढळते मित्रांनो ते बॉक्साईट आढळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो मित्रांनो, कोकणातील बॉक्साईटचा सर्वाधिक मोठा साठा कोणत्या जिल्ह्यात आढळतो? तो साठा जो आढळतो सर्वाधिक आढळतो तो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो मित्रांनो, कोकण विभागात बॉक्साईटपासून कोणता धातू तयार केला जातो? तो कोकण विभागात जो बॉक्साईटपासून धातू तयार केला जातो मित्रांनो तो तयार केला जातो ॲल्युमिनियम. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो मित्रांनो, कोकणात कोणते औद्योगिक खनिज मोठ्या प्रमाणात आढळते? तो कोकणात जो औद्योगिक खनिज आढळते मोठ्या प्रमाणात ते आढळते मित्रांनो ते बॉक्साईट आढळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 5वा आहे तो मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? तर रत्नागिरी जिल्हा जो आहे मित्रांनो ते प्रसिद्ध आहे ते बॉक्साईटसाठी प्रसिद्ध आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा आहे तो मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणते खनिज आढळते? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे आढळते खनिज ते बॉक्साईट आढळते मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा आहे तो मित्रांनो, कोकण विभागात जांबा दगड कोणत्या प्रकारचा आहे? तो जो जांबा दगड आहे मित्रांनो ते आहे लेटराईट. या जांबा या कलरचा आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. या प्रकारचा आहे. त्यानंतर क्वेश्चन 8वा आहे तो मित्रांनो, कोकणात बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात कोणता दगड वापरला जातो? तो कोकणात बांधकामासाठी जो प्रामुख्याने दगड वापरला जातो तो वापरला जातो जांबा दगड. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 9वा क्वेश्चन येतो, जांबा दगड कोणत्या प्रकारात खडकापासून तयार होतो? तो जांबा दगड जो आहे तो मित्रांनो या खडकापासून तयार होतो. तो आहे रूपांतरित या खडकापासून तयार होतो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे तो मित्रांनो, कोकणात कोणते इंधन खनिज मोठ्या प्रमाणात आढळत नाही? तो कोकणात कोणते जे खनिज आहे ते आढळत नाही मित्रांनो ते आढळत नाही ते आहे कोळसा. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा आहे तो मित्रांनो, बॉक्साईटचा कोणत्या उद्योगासाठी महत्त्वाचे आहे? तर बॉक्साईट जे आहे ते या उद्योगासाठी महत्त्वाचे मित्रांनो तो ॲल्युमिनियम उद्योगासाठी. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा आहे तो मित्रांनो, कोकणातील खनिज संपत्तीचा प्रमुख उपयोग कशासाठी होतो? तो कोकणातील खनिज संपत्तीचा प्रमुख उपयोग जो होतो मित्रांनो तो होतो उद्योग व बांधकामासाठी होतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 13वा क्वेश्चन येतो मित्रांनो, कोकण विभागात जांबा दगडाला इंग्रजीत काय म्हणतात? तर कोकण विभागात जांबा दगडाला जे इंग्रजीत म्हणतात ते म्हणतात लॅटराईट. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो 14वा, कोकणातील बॉक्साईटचे साठे प्रामुख्याने कोणत्या पर्वतरांगेमध्ये आढळतात? तर कोकणातील बॉक्साईटचे साठे जे प्रामुख्याने आढळतात ते आढळतात सह्याद्री पर्वतरांगेत आढळतात. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो मित्रांनो, बॉक्साईट हे कोणत्या धातूचे प्रमुख धातूचे ओरई आहे? तर ते आहे मित्रांनो ते ॲल्युमिनियमचे आहे धातूचे प्रमुख धातू आहे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो मित्रांनो, कोकणातील खनिजामध्ये कोणते बांधकाम दगड प्रसिद्ध आहे? तो कोकणातील खनिजामध्ये जे प्रसिद्ध बांधकाम दगड प्रसिद्ध आहे मित्रांनो ते आहे जांबा दगड. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, महाराष्ट्राच्या कोकण विभागात सर्वाधिक महत्त्वाचे खनिज कोणते मानले जाते? तो महाराष्ट्राच्या कोकण विभागात जे सर्वाधिक खनिज मानले जाते मित्रांनो महत्त्वाचे खनिज तर ते आहे बॉक्साईट. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो मित्रांनो, लेटराईट दगडाचा रंग सामान्यतः कसा असतो? तर लेटराईट दगडाचा रंग जो असतो मित्रांनो तो असतो लालसर आणि तपकिरी. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो मित्रांनो, जांबा दगडाचा सर्वाधिक वापर कशासाठी होतो? तर जांबा दगडाचा सर्वाधिक वापर जो होतो मित्रांनो तो होतो घर व इमारतीची बांधकामासाठी होतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन लास्टवा आहे तो आपला 20वा, कोकणातील खनिज संपत्तीमध्ये सर्वाधिक महत्त्वाचे खनिज कोणते आहे? तर कोकणातील खनिज संपत्तीमध्ये सर्वाधिक महत्त्वाचे खनिज जे आहे मित्रांनो ते आहे बॉक्साईट. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्याही आपली खनिज संपत्ती संपून जाते मित्रांनो. तर आपल्याला पुरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि ग्रुपला जॉईन करून घ्या व्हॉट्सअप ग्रुपला.